नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साधा ब्लाऊज कसा शिवायचा ते. तर बघा, हा आहे 34 साईजचा. तर मी बघा इथे साईड पार्ट घेतलेले आहेत, एका समोर एक ठेवलेले आहेत आणि मग नंतर कटोरीचा भाग घेतलेला आहे. बघा, मी कटोरी गळ्याच्या साईडनी जोडत आहे व्हिडिओमध्ये. बघा, तर बघा, गळ्याच्या साईडनीच आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे, खालच्या साईडनी जोडून घ्यायची नाही. खालच्या साईडून जोडत आपण वरती आलो, गळ्याच्या साईडने जर एक्स्ट्रा झाली कटोरी तर आपण कट केली तर मग गळा पसरट होतो आणि मग गळा पसरट झाल्यावर मग शोल्डर उतरते. त्यासाठी गळ्याच्या साईडनीच आपल्याला म्हणजे गळ्याच्या तिकडूनच आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. आणि खालच्या साईडने जर समजा तुमची एक्स्ट्रा झाली असेल कटोरी तर ती कट करू शकता, काही हरकत नाही. तर डबल टिप पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. डबल टिप टाकल्याने काय होतं, म्हणजे उसवत नाही लवकर आपला ब्लाऊज. तर बघा, ती टक्स टाकून घ्यायचं आहे. तर कटोरी मी मधोमध फोल्ड केलेली आहे आणि खालच्या साईडने 1.5 इंच आणि उभा टक्स जो आहे तो 2.5 इंचावरती घेतलेला आहे. तर त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण घेतलेली आहे, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा, आणि ह्याला पण आपल्याला डबल टिप द्यायची आहे. तर इथे सुरुवातीला लॉक करून घ्यायचं आहे आणि मग नंतर शिलाई करून घ्यायची आहे. तर आता बघा, आपलं कटोरीचं भाग बघा किती छान आलेले आहे, टोक पण खूप सुंदर आलेलं आहे आपल्या कटोरीला, व्यवस्थित असं. तर बघा, आता आपल्याला जोडायचं आहे क्रॉसपट्टी. तर बघा, मी खालच्या साईडने एक, वरच्या साईडने एक घेतलेली आहे क्रॉसपट्टी. तर बघा, जो टक्स आहे ना तो असं मधून थोडंसं मध्ये आतमध्ये दुमटून घ्यायचा आहे. कट पण करू शकता, पण तिथे कट केल्यानंतर धागे निघतात, म्हणून मग त्याच्यासाठी आपल्याला असं आतमध्ये तुम्ही दुमडून घ्या, म्हणजे धागे निघणार नाहीत, व्यवस्थित होतं. तर बघा, दुसरी पण याच पद्धतीने मी जोडून घेत आहे आणि याला पण आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. डबल टिप दिल्याने आपला लवकर ब्लाऊज उसवत नाही व्यवस्थित आणि एकसारखी शिलाई द्यायची आहे, कुठेही कमी जास्त द्यायची नाही आहे. एकसारखी अर्धा इंच, म्हणजे अर्धा इंच तुम्ही पाव इंच ठेवला असताल शिलाई मार्जिन, तर पाव इंचच शिलाई करून घ्या. अजिबात एक्स्ट्रा जास्तीचं शिलाई वाकडे तिकडे येऊ देऊ नका, सरळ येऊ द्या, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तर बघा, आता आपण हे पलटून घेऊयात. क्रॉसपट्टी ही बघा, आपला खूप छान पफवी आलेला आहे कटोरीला आणि व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये क्रॉसपट्टी पण जोडली गेलेली आहे. तर आता इथे बघा, आपण काय करणार आहोत, हुकलूक पट्टी लावून घेणार आहोत. बघा, ही जी वरच्या साईडनी आहे ती हुक्काची आहे आणि ती जी अगोदर लावलेली आहे ते हुक्काच्या घराची आहे. अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. एकदम सरळ पट्ट्या काढा आणि शिलाई पण सरळ द्या, म्हणजे तुमच्या पट्ट्या ज्या आहेत ते तिरकस होणार नाहीत. तर बघा, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही तशी शिलाई करून घ्या, म्हणजे तुमच्या पट्ट्या ज्या आहेत ते लावलेल्या अजिबात तिरकस होणार नाही. काय होतं, नवीन नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी तिरकस जातात, पण ते तसं करायचं नाही, व्यवस्थित सरळच पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जो पाठीमागचा भाग असतो ना गळ्याच्या साईडचा काढलेला, त्याच्याच पट्ट्या दोन निघतात आपल्या, पुरेसे होतात आपल्याला हे हुकलूक पट्टीसाठी. तर बघा, आता इथे आपल्याला दोन्ही पार्ट आपले समोरचे झालेले आहेत. तर इथे तबाही जी आहे ते आपण इथे पुढच्या साईडने आपल्याला 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. याला काट आहे समोर, त्याच्यामुळे बघा मी फक्त एकच फोल्ड केलेलं आहे, तेही 1 इंचावरती फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि आता अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण घ्यायची आहे. तर इथे ओळखायला यावं पुढचा आणि पाठीमागलचं, म्हणून मी अगोदर सुरुवातीला मी म्हणजे खडूने आखून घेतलेला आहे, म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा आणि एक साईडच्याच होणार नाहीत म्हणून. अशा पद्धतीने तर बघा, आता हे पण आपल्याला जोडून झालेले आहे, म्हणजे शिलाई करून झालेली आहे. तर आता आपण लावणार आहोत पाठीमागलच्या भागाला पट्टी लावून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर बघा, इथे मी 2 पट्ट्या काढलेल्या आहेत, एकदम 1-1.5 इंचावरती आहेत, मी अंदाजच काढलेला आहे, तुम्ही मोजून पण घेऊ शकता. तर बघा, इथे मी जोडून घेतलेले आहेत ते आणि आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत अगोदर पाठीच्या भागाला, पार्टला. बघा, अशा पद्धतीने. तर खालच्या साईडने शोल्डरपासून मी मधोमध करून घेतलेला आहे आणि 4 इंचावरती असा टक्स देऊन घेतलेले आहेत दोन्ही पण साईडचे. बघा, अशा पद्धतीने. आता हे कोणी जे आहे ते जोडून घ्यायचे आहेत आणि बघा, जे तिरकस दिसतात अशा पद्धतीने, या पद्धतीने आपण इथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतल्याने बघा सरळ आलेला आहे आपला. सरळ आल्यामुळे काय होतं,
जर आपण कट जर नाही केलं तर मग काय होतं, तिथे पाठीमागचा भाग जो आहे तो उचलतो, वरती उचलतो पाठीमागून. त्याच्यासाठी असं कट करून घ्यायचं. हे छोटेसे ट्रिक असतात पण खूप महत्त्वाचे असतात मैत्रिणींनो. हे छोटे छोटे ट्रिक जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही आणि फिनिशिंग मध्ये येणार. तर बघा, त्यावरती मी दाबटीप दिलेली आहे आणि आतमधून पण फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई केलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता माझी पाठीची पट्टी पण अजिबात तिरकस झालेली नाही अशा पद्धतीने लावल्याने. तर आता इथे आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. तर ते बघा मी शोल्डर जोडून घेत आहे आणि शोल्डर जोडल्यानंतर मग आपल्याला पायपिंग करायचं आहे. तर शोल्डर अगोदर बघा अशा पद्धतीने जोडायचं आहे. गळ्याच्या साईडने थोडंसं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे शोल्डर उतरणार नाही. कोणाकोणाचं डावा बाजूची शोल्डर उतरते किंवा कोणाची उजव्या साईडची उतरते. तर त्यासाठी अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि बघा चेक करून घ्यायचा आपल्या गळ्याच्या साईडने, म्हणजे मापाचा जो ब्लाऊज आहे ना तो चेक करायचा. आणि जर थोडंसं जास्त असेल तर मग थोडंसं आणखीन एक थोडीशी पाव इंचाने शिलाई करून घ्यायची आपल्याला शोल्डरला, म्हणजे अजिबात उतरणार नाही आपल्या ब्लाऊजचा गळा म्हणजे शोल्डर. तर आता पायपिंग करून घ्यायची आहे. तर मी तिरकस पट्ट्या काढलेल्या आहेत आणि बघा मी जोडून घेत आहे अशा पद्धतीने. तर बघा खालचाच कपडा अजिबात ओढायचा नाही आहे, फक्त आपला जो पायपिंगचं जी पट्टी आहे ती थोडीशीच खेचायची आहे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. पायपिंग खूप छान पद्धतीने व्यवस्थित येते अशा पद्धतीने. आता बघा इथे 2 फोल्ड केलेला आहे आणि जो मधोमध खाचा असतो ना गोटाचा म्हणजे ह्या पट्टीचा आणि ब्लाऊजचा, त्या मधोमधच शिलाई येऊ द्यायची आहे. त्याच्यावरती गोटवरती किंवा इकडं अलीकडच्या कपड्यावरती येऊ द्यायची नाही, नाहीतर फिनिशिंग आपली छान दिसत नाही गोटवरती. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गोट असतो, पायपिंग असते. पायपिंग जर एकदम छान आली बारीक व्यवस्थित तर तुमचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. पूर्ण लूक त्याच्यावरतीच असतं ब्लाऊजचं. एकदम छान व्यवस्थित अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला. बघा एकदम सोपं असतं मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आणि तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझ्या व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर बघा आता इथे आपण बाही जोडणार आहोत. तर बाहीचा जो पॉईंट आहे मधोमध तो पण मी शोल्डरवरती ठेवलेला आहे. चेक करून बघा अशा पद्धतीने मी जोडत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. याला पण आपल्याला अर्धा इंचानी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे आणि डबल टीप द्यायची आहे आणि वाकडी तिकडी शिलाई द्यायची नाही, सरळ नीट व्यवस्थित द्यायची आहे म्हणजे आपली बाही एकदम फिनिशिंगमध्ये जोडली जाते. तर तुम्हाला मी दाखवते लगेच. बघा बाही आपली किती छान परफेक्ट फिनिशिंगमध्ये जोडली गेली आहे. त्याचप्रमाणे मी दुसरी पण बाही जोडून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने आता फिटिंग करायची आहे आपल्याला. तर बघा फिटिंग बघू शकता आता इथे. तर बघा जे आहे हुक्काची पट्टी जी त्यालाच आपल्याला पार्ट जोडून घ्यायचा, खून करून घ्यायचा, पाठीमागालचा भाग पाठीमागालाच जोडून घ्यायचा आणि जो कडाची शिलाई आहे ना तिथे टिक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये. आणि मग नंतर फिटिंग करून घ्यायची आहे त्यावरती. तर हा साधा आहे म्हणून